मित्रा, तू जर या व्हिडिओवर क्लिक केला आहेस म्हणजेच तुला काहीतरी वेगळं जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच तर मी फक्त व्हिडिओ मध्ये इतिहास नाही तर तुझ्या लाईफ मध्ये तू कशी इम्प्रुव्हमेंट आणू शकशील हे पण सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या लास्ट मध्ये मी तुला तुझ्या लाईफच्या इम्प्रुव्हमेंटची गाईडलाईन सुद्धा देणार आहे. कारण आज मी सांगणार आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 7 सिक्रेट वॉर स्ट्रॅटेजी. पण मित्रा, व्हिडिओ मध्ये ट्विस्ट असा आहे, प्रत्येक स्ट्रॅटेजी सोबत एक लाईफ लेसन आहे जो तू आजपासून वापरू शकतो. आणि सर्वात मिड पॉइंटचा लेसन तो 99% लोकांना माहीतच नाही. म्हणूनच आपल्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा, नाहीतर तू आपल्या महाराजांचे बिगेस्ट सिक्रेट मिस करशील. तर मित्र, आपण सर्वजण शाळेमध्ये काय शिकतो की आपले महाराज तलवार शिकले, त्यांनी युद्ध केले आणि किल्ले जिंकले. पण मित्रा, या सर्व गोष्टींचा खरं इतिहास काहीतरी वेगळाच आहे. कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध फक्त ताकदीने नाही तर बुद्धीनेही जिंकले. जर मित्रा तू आपल्या महाराजांचा थोडासा जरी इतिहास वाचला असेल तर तुला माहित असेल अनेक असे प्रसंग आहेत जिथे आपल्या महाराजांनी कमी सैन्य असूनही त्यांनी मोठ्या सैन्याला कसं हरवलं. आपल्या महाराजांचे रात्रीचे हल्ले, गनिमी गावा आणि अचानक हल्ला करणे हे सर्व आपले महाराज रॅन्डम करत नव्हते, तर हे आपल्या महाराजांची रणनीती होती. आणि मित्रा, हेच आपल्या महाराजांची रणनीती आजच्या लाईफ मध्येही आपल्याला वापरता येते. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तेच डेकोडेट करणार आहोत. आणि आता मित्रा, कल्पना कर, शत्रू शांतपणे झोपला आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये आपल्या महाराजांनी अचानक हल्ला केला. तर हीच होती आपल्या महाराजांची नाईट अटॅक स्ट्रॅटेजी. ते कधीच वेट करत नव्हते, ते परफेक्ट टायमिंग क्रिएट करत होते. आणि मित्रा, या पहिल्या स्ट्रॅटेजी मधून आपण शिकतो की आपल्या जीवनामध्ये परफेक्ट टाइम येत नाही तर तो बनवावा लागतो. उदाहरणार्थ मित्रा, तू म्हणतो उद्यापासून सुरू करतो, पण सक्सेसफुल लोक आजच सुरू करतात. त्यानंतर मित्रा, फक्त टायमिंग पुरेसं नव्हतं तर पुढची स्ट्रॅटेजी अजूनच डेंजरस आहे. आणि या स्ट्रॅटेजी मध्ये थेट फाईट नाही तर लपून छपून अटॅक होता. शत्रूंना कळायच्या आधीच आपले महाराज युद्ध जिंकलेले असायचे. आणि या दुसऱ्या स्ट्रॅटेजी मधून आपण शिकतो मित्रा, हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क. उदाहरणार्थ मित्रा, जेवढा अभ्यास 10 तासात होते तेवढाच अभ्यास योग्य टेक्निक वापरून 5 तासातही होऊ शकतो. तर कधी कधी जिंकण्यासाठी मागे हटावं लागतं. कारण मित्रा, आपले छत्रपती शिवाजी महाराज कधी कधी पळत असल्यासारखे दाखवायचे, पण तोच आपल्या महाराजांच्या शत्रूंसाठी ट्रॅप असायचा. कारण मित्रा, हरल्यासारखं वाटलं तरी गेम संपत नाही तर फेलियर मधूनच प्रिपरेशन सुरू होते. त्यानंतर पण बॅटलफील्ड फक्त जमीन नव्हती तर ती एक वेपन होती. डोंगराळ भाग, जंगलाचा भाग हे सर्व काही ऍडव्हान्टेज होतं. यामधून आपण शिकतो तुझ्याकडे जे आहे त्याचाच यूज कर, त्यासाठी कारणे देऊ नकोस. पण यानंतर मित्रा, खरी पॉवर कुठे होती माहित आहे? जर शत्रूंची सर्व माहिती आपल्याकडे असेल तर विजय आपलाच होतो. यातून आपण शिकतो मित्रा, रिसर्च केल्याशिवाय डिसिजन घेऊ नको. याहूनही सर्वात महत्वाचं म्हणजेच मित्रा, आपल्या जवळ असलेली वेळ. जर तू वेळ जाण्याआधी ऍक्शन घेतलास तर विजय तुझाच होईल. खूप जास्त विचार करू नकोस तर ऍक्शन घे. यानंतर येते मित्रा सर्वात डेंजरस स्ट्रॅटेजी. कारण या स्ट्रॅटेजीचं नावच ऐकल्यावर शत्रू घाबरतात. आणि या सर्वात डेंजरस स्ट्रॅटेजीचं नाव आहे सायकोलॉजिकल वॉर. कारण मित्रा, शत्रू आपल्या महाराजांची युद्ध करण्याआधीच घाबरून जायचे. आणि मित्रा, यातून आपण शिकतो कॉन्फिडन्स असेल तर आधीच जिंकता येतं. तर हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे 7 सिक्रेट स्ट्रॅटेजी. पण प्रश्न आहे, तू यापैकी एक तरी लेसन वापरणार आहेस का? कारण मित्रा, इतिहास फक्त बघण्यासाठी नाही तर वापरण्यासाठी आहे. आणि जर तुला अजून अशाच हिडन स्ट्रॅटेजीज पाहायच्या असतील तर नेक्स्ट व्हिडिओ मिस करू नको. कारण पुढच्या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे अशी स्ट्रॅटेजी जी इतिहासातून ऑलमोस्ट गायब झाली आहे.